जिल्हा मध्यवर्ती बँक कोल्हापूर ह्या बँकेला आरबीआयने दिनांक 17 जुलै 2026 रोजी एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रात स्पष्ट सांगितलेलं आहे की 13,30,000 रुपये तुम्हाला दंड ठोठवण्यात येतोय। हा दंड का ठेवण्यात आलाय ना आणि आरबीआयने दंड ठोठवलेला आहे तर चुकीचं अनियमितता आणि बेकायदेशीर कर्ज वाटप ही शेतकऱ्यांची बँक आहे ना। राजकीय अड्डा आहे कुणाचा हा माझा तो माझा, हा विधानसभेला ह्याचा वापर कर, लोकसभेत त्याचा वापर कर, हा शेतकऱ्यांवर खरोखर अन्याय आहे। शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक आहे आणि म्हणूनच आरबीआयने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला आम्ही त्यांचं अभिनंदन करीन। आणि खरं तर आरबीआयने एवढं थांबून उपयोग नाही। ज्या कर्जदारांना चुकीच्या पद्धतीने कर्ज दिलं आहे त्या लोकांकडनं पैसे वसूल करा। 13,30,000 रुपये जे असतील ते त्या संचालक मंडळाकडे पैसे वसूल करा। आता बँकेवर बोजा टाकून आम्ही देणार नाही, कारण बँकेची इथं कुठेही सभासदाची चूक नाही आहे। पाहिजे ते बराच कार्यक्रम चालू आहे इथं, पाहिजे ते। आणि एक आठवण कोण देतो, मध्यंतरी प्रशासक सुद्धा नेमला होता आणि त्याच पद्धतीने जर प्रशासक नेमले तर नक्की इथं कोणाचा कारभार कसा चाललाय, कशी लूट चालली शेतकऱ्यांची हे नक्की स्पष्ट होईल। आणि माझी विनंती आहे, जर यांनी पैसे नाही भरले तर आम्ही पहिला मागणी केलेली आहे, संचालक मंडळ बरखास्त करा आणि त्यांच्याकडनं पैसे वसूल करा। आणि एमडी सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत। टेक्निकली पर्सन म्हणून तुम्हाला बसवलंय खुर्ची गरम करायला, त्या ताटाकाचं मांजर होऊन तुम्ही होता कामा नाही तिथं। त्यांचा आम्ही आदर करतोय वयाचा, त्यांच्या पदाचा, परंतु जर चुकीचं काय काम करत असाल तर तुम्ही सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं त्यांना करणं गरजेचं आहे आणि तरच इथला भ्रष्टाचार लागलेली घुस थांबेल। त्याचबरोबर इथं कर सल्लागार म्हणून पूर्वी तर काम करत होते फडणवीस म्हणून काय ते सुशांत फडणवीस म्हणून, त्यांच्या पत्नीवर आणि त्यांच्या सहकार्यावर गुन्हे नोंदवून 7 कोटी रुपये ह्या बँकेने दिलेत। मग हे पैसे दिले कुणाला, कसे दिले? तुमचा कर सल्लागार होता, तोच कर सल्लागार इथं आहे, तोच कर गोकुळला आहे। ही मिलीभगत कुणाची आहे ह्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। आणि आज त्यांची पत्नी सापडत नाहीत, ते सापडत नाहीत, सगळे ॲब्स्कॉन्ड झालेले पोलिसांना सापडत नाहीत। मग 7-7 कोटी 8-8 कोटी असे वाटतात तुम्ही लोकांना का? तर घर बांधणीसाठी आम्ही प्रोजेक्टला दिलाय। अरे पैसे कुणाला द्यायचे, प्रोजेक्ट रिपोर्ट कुणी तयार केला? ऑडिटर काय तुमचे झक मारतायत आणि पैसे वसूल नाही कोण देणार ना? म्हणजे ज्या पद्धतीने कामकाज चालले त्या फडणवीस कंपनीचे जे सल्लागार कंपनी आहेत त्यांची सुद्धा आरबीआयने चौकशी करणं गरजेचं आहे आणि हे पैसे संचालक मंडळ किंवा एमडी शिंदे साहेबांना वसूल करावेत अशी आम्ही मागणी केलेली आहे। आपण आता कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली, नेमका हा दंड आता कोणत्या माध्यमातून हे फेडणार आहेत, काय उत्तर मिळाले आपल्याला? नाही, आता ह्यांच्याकडे माध्यम अनेक आहेत, अनेक माध्यम आहेत। ज्या पद्धतीने हे निवडणुकीला हत्यार बाहेर काढतात ती माध्यमं बाहेर काढतील सुद्धा, परंतु शेवटी पैसे भरताना व्हाईट पैसे भरायला लागतील त्यांना, ब्लॅकचे पैसे आरबीआय मध्ये भरून चालत नाहीत। त्यामुळे आम्हाला खात्री आहे की ह्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये संचालक बोर्डानं किंवा एमडीकडनंच पैसे भरायला लागतील आणि ते नाही भरले तर बँक संचालक मंडळ बरखास्त करा अशी आम्ही मागणी करत आहे। अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिले? अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे मुळमुळतं गुळगुळीत आश्वासन, ती पण सुद्धा ताटाकाची मांजर आहेत। त्यांना पदाच्या खुर्ची महत्वाची आहे, शेतकरी महत्वाचा नाही आहे। म्हणून मगाशी मी म्हटलं, मी हा राजकीय अड्डा बनलेला, तो राजकीय अड्डा जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत खरा पारदर्शी कारभार ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत होणार नाही। तुमची पुढची आता भूमिका? आमची पुढची भूमिका आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। ज्या पद्धतीने थकबाकीदारात तुम्ही कोल्हापुरात आनंदाने हौसेनं ढोल वाजवत गेला होता तुम्ही, त्या लोकांचं कसं, त्यांची वेदना काय झाली, त्याच्या वेदना काय असतील, आज आम्ही त्याच पद्धतीने 8-10 दिवसामध्ये आम्हाला उत्तर नाही दिलं त्याच पद्धतीने ढोल वाजवून यांना जा विचारायचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल। दागिने नात्यांचा आणि परंपरेचा उत्सव असतो। दागिन्यांच्या पारंपरिक आणि आधुनिक कलाकुसरीच्या शेकडो आकर्षक डिझाईन्स एकाच ठिकाणी। मालणकर ज्वेलर्स, आपुलकीचे अलंकार विश्व।